यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती 45+ तर विधानसभेला 225 पेक्षा जास्त जागा जिंकेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। अनेक नेते महायुतीमध्ये येण्यासाठी लाईन लावून आहेत, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य। तुम्ही जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। मोदींचं तुफान महाराष्ट्रात येणार, मोदींच्या तुफानापुढे महाविकास आघाडी पालापाचोळ्यासारखी उडून जाईल, त्यांच्याकडे कोणताही नेता शिल्लक राहणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। मोदी जी का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, और ये तूफान ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके, महाविकास आघाड़ी के सारे झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी। काँग्रेसचे कुठले नेते भाजपात जाणार, विखे पाटलांनी जाहीर करावं असं गुपित ठेवू नये, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचं विखे पाटलांना आव्हान। सांगा ना कोण कोण इच्छुक आहेत। मुद्दा असा आहे की त्यांना त्याची माहिती अधिक असू शकते, मला माहीत नाही, परंतु त्यांनी मग असेल तर स्पष्ट करावं कोण आहेत, काय आहेत, नावं असं गुपित काय ठेवायची, गुपित जाहीर करावी। अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा, अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन, नाना पटोलेंची माहिती, लवकरच दिल्लीत बैठक पार पडणार। अजित पवारांना 2019 मध्ये उपमुख्यमंत्री करून चूक झाली, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, तर अजित पवार गटासाठी कायमचं दार बंद करण्याची शरद पवारांना विनंती केल्याची आव्हाडांची माहिती। मी माफी मागतो साहेबांची, तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची, पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती। विरोधात असल्यामुळे जितेंद्र आव्हाड टीका करत असतात, आव्हाडांना सोबत घेतलं नसतं तर आज जे घडलं ते तेव्हाच झालं असतं, 2 ते 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार कदाचित टिकलं नसतं, छगन भुजबळांचा दावा। आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि 2-2.5 वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं की नाही काय माहिती, हे माझं स्वतःचं मत आहे। अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सेबीला तपासासाठी सुप्रीम कोर्टाकडून 2 महिन्यांची मुदत, तपास सीबीआयकडे द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार। 5 जानेवारीला महायुतीची महत्त्वाची बैठक होणार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व, बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती।